श्री शिव गडधारी परिवार आयोजित किल्ले पद्मदुर्ग कासा किल्ला दुर्ग स्वच्छतेची यावेळची मोहीम आम्ही मुरुडच्या स्वच्छ सुंदर किनाऱ्यापासून सुरू केली। खऱ्या अर्थाने आम्ही मुरुडच्या नितळ समुद्राचा अनुभव घेतला। मार्च संपत आल्यामुळे अक्षरशः वातावरण एकदम क्लिअर असतं। त्या क्लिअर वातावरणात आम्ही पोहोचलो तो पद्मदुर्ग किल्ल्यावर। ज्यांना निसर्गातील मोसमी पावसाचा अनुभव आहे त्यांना हे ज्ञातच असेल, ठाऊकच असेल की सर्वसाधारणपणे एप्रिलच्या सुरुवातीलाच समुद्रात मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागतात व त्यायोगे समुद्रात प्रवास करणं दुष्कर होतं। पण त्याचा मोठ्या प्रमाणावर लाटाही येतात, उंचच्या उंच आणि प्रखर। त्यामुळे किल्ल्याची समुद्रातील किल्ल्याची खूप नासधूस होते। ती होऊ नये म्हणून यावेळेला शिव गडधारी परिवारातर्फे सर्वात प्रमुख ध्येय ठरवण्यात आलेलं ते म्हणजे त्याच्या तटबंदीची अत्यंत काळजीपूर्वक दुरुस्ती, जी थोडीशी ढासळली आणि जेथून समुद्रातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर मारा होतो। हां, हे 100% खरं आहे। शिवछत्रपतींचं बांधकामातलं स्थापत्य आम्ही कधीच आणू शकत नाही। इथे पाल तर दगड झिजलाय पण आतमधला चुना नाही। हे शिवछत्रपतींचं खरं कर्तृत्व बांधण्याचं स्थापत्य गडदुर्ग सततच्या सागरी लाटांच्या माऱ्यामुळे उत्तरेकडील पद्मदुर्गाची तटबंदीची मोठ्या प्रमाणावर ढासळलेली पडलेली, याचा खालपासून अक्षरशः पायापासून ही हळूहळू तेथेच उपलब्ध असलेल्या त्याच तटबंदीच्या दगडांचा जे ढासळलेले त्याचा उपयोग करून शिवगडधारी परिवाराने यावेळेला ती तटबंदी व्यवस्थित करण्याचं ठरवलं। श्री शिव गडधारी परिवाराचा प्रत्येक तरुण मावळा या कामात निष्ठेने काम करत होता, आपल्या घरचं काम समजूनच। पहिल्या नंबरची टीम किल्ल्याची तटबंदी रिपेअर करत होती तर 2 नंबरची टीम बाले किल्ल्यातील जो भाग आहे तिथे वृक्षारोपण करण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीत गुंगवती। पद्मदुर्ग किल्ल्यावरील कुठल्याही स्पॉटला कुठल्याही ठिकाणावर उभे राहिले तर तुम्हाला किल्ला एकदम स्वच्छ दिसतो। या पाठीमागे शिव गडधारी परिवाराची मोठी मेहनत आहे। त्यांनी जणू हा किल्ला दत्तकच घेतलेला आहे, दोन्ही गोष्टींसाठी, दुर्ग स्वच्छतेसाठी आणि दुर्ग संवर्धनासाठीही। पद्मदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीचे मोठमोठाले दगड व घडीशिळा ज्या काही कारणांमुळे खाली पडलेल्या त्या पुनश्च एकदा तटबंदीवर लावण्यासाठी इथल्या प्रत्येक मावळ्याने अक्षरशः अंगतोड मेहनत केली। ज्या योगे आता तटबंदीची उत्तरेकडील जी भाग आहे तटबंदी आहे ती जरा बऱ्यापैकी कंडिशनला आली, ज्या योगे आता मोठ्या प्रमाणावर पाणी येथे येणार नाही, ज्या योगे तटबंदीचं आणि पर्यायाने किल्ल्याचंही मोठ्या प्रमाणावर रक्षण होईलच। तटबंदीचे दगड शास्त्रशुद्धरित्या रचण्यासाठी लावण्यासाठी खास गौंडी कामात तरबेज असणारी स्पेशलिस्ट असणारी मुलांनी या कामी मोठी मदत केली। अशा भरपूर मुलांची फौज ही शिवगडधारी परिवारातर्फे काम करते किंवा असते त्यांच्याजवळ, हे सर्वात महत्त्वाचं। आम्ही हे नक्की मान्य करतो की शिव काळात किंवा शंभू काळात जसा किल्ला होता तसा तो आता करणं शक्य नाही, पण ज्या प्रकारे आम्ही काम करतोय किंवा करणार आहोत त्यायोगे पुढच्या पिढीला हा नक्की किल्ला पाहता येईल। जय शिवराय।